झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांचे निधन. तलवार हल्ल्यात झाले होते जखमी, मुंबईत सुरू होते उपचार. बाबा धीरज सिंग यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार. धुळे शहरातून एक अत्यंत वेदनादायी बातमी समोर आली आहे. गुरुद्वारा साहिबचे प्रमुख बाबा धीरज सिंग खालसा यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. काही दिवसांपूर्वी गुरुद्वारातीलच सेवेकरी उमेश मालोदे याने बाबांवर तलवारीने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांच्या मानेला व डोक्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यांच्या प्रकृतीत सतत बिघाड होत असल्याने त्यांना तातडीने एअर अँब्युलन्सद्वारे मुंबईला हलवण्यात आले होते. तेथे कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. या हल्ल्याप्रकरणी आरोपी उमेश मालोदे याला न्यायालयाने 12 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेचा तपास वेगाने सुरू आहे. दरम्यान बाबा धीरज सिंग खालसा यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या या निधनाने धुळे शहरात, गुरुद्वारा परिसरात आणि शीख समाजात शोककळा पसरली आहे. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.